हे बघा, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने हे ठरवलेलं आहे की 45 पेक्षा जास्ती जागा महाराष्ट्रात आणि देशामध्ये 400 पार हे भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी करणार आहे। राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये आला, त्याचं निश्चित स्वागत आहे आणि त्याचा फायदा हा आगामी राजकारणामध्ये 100% होईल। संजय राऊत असे म्हणतात की असे कितीही शहांचे मनसुबे असले आमच्या मतांचं विभाजन करण्यासाठी तरी हे मनसुबे महाराष्ट्रातली जनता जे आहे ते सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलं। राऊतांना म्हणावा, आधी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं बघा, वंचित बरोबर काही जमतंय का बघा। आणि त्याच्यामुळे राऊत हे डोक्यावर पडलेले गृहस्थ आहेत, त्यामुळे राऊतांच्या विधानांना कोणीही सिरियसली घेत नाहीये। 45 पेक्षा जास्ती जागा यावेळेला महाराष्ट्रात लोकसभेच्या महायुतीच्या येतील। मुंबईच्या कोर कमिटीची बैठक आता पार पडत आहे, नेमका काय अजेंडा असेल, कोणत्या विषयावरती स्पेशल चर्चा? नाही, आपल्याला माहिती आहे निवडणुकीचा काळ चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्ही उमेदवार काही घोषित झालेले आहेत, अजून बाकी अन्य मित्रपक्षांचे उमेदवार सुद्धा घोषित होणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्याच परिस्थितीचा एक विचार करण्याकरता आणि 6च्या 6 जागा कशा निवडून येतील या दृष्टीने आमचे प्रयत्न गेले दीड वर्षापासून चालू आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून आजची मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची मीटिंग आहे। राज ठाकरे तुमच्या सोबत आल्यावर मुंबईत नेमका किती फायदा होईल, कारण की भाजपला एकंदरीत? हे बघा, फायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे, केवळ मुंबईत नाही तर महाराष्ट्रात पूर्णपणे फायदा होणार आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे 45 जागा या नक्की निवडून येणार आहेत महायुतीच्या। 48 मध्ये 48 जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या सगळ्या प्रयत्नाला जर का राज ठाकरे आणि मनसे महायुतीत सम्मिलित झाले तर नक्कीच त्याचा आम्हाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला फायदा आहे। कशा पद्धतीने फायदा होईल, कारण की ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडली, शिवसेनेतील मतांचं विभाजन होईल, त्यामुळे मनसेला सोबत घेत आहेत का? नाही, असं आहे, गेले 2 वर्षापासून राज्यामध्ये महायुतीचं सरकार चालू आहे आणि आपण पाहतो की सगळे राजकीय पक्ष, अनेक नेते मंडळी, लोक हे पूर्णपणे माननीय मोदीजींच्या विकासाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या विचारामध्ये सम्मिलित होत आहेत आणि त्याच्यामुळे त्याचप्रमाणे राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी सम्मिलित होत आहेत। ही अत्यंत आनंदाची बाब आहे। राहुल गांधी यांनी जेव्हा शिवाजी पार्कवरती भाषण केलं तेव्हा त्यांनी म्हटलं की शक्तीच्या विरोधात, ते ईडी आणि सीबीआय, परंतु हिंदू धर्मामध्ये शक्ती हा शब्द जो आहे त्याला महत्त्व आहे। काल नरेंद्र मोदी यांनी सुद्धा म्हटलं की राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे बाळासाहेब सुद्धा दुःखी झाले असावेत असं त्यांनी म्हटलं। 100%, कारण हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू समाजाच्या विचारांमध्ये शक्तीला अतोनात महत्त्व आहे। आणि शक्ती म्हटलं की माँ दुर्गा आपल्याला आठवते, माँ सरस्वती आपल्याला आठवते आणि या शक्तीच्या विरोधात, हिंदू समाजातल्या शक्तीच्या विरोधात मी लढणार आहे असं हिंदू द्वेषी, हिंदू द्रोही विधान राहुल गांधींनी केलं। हेच राहुल गांधी होते ज्यांनी अमेरिकन कॉन्सुलेटच्या लोकांना सांगितलं हिंदू दहशतवाद हा या देशासमोरचा सर्वात मोठा धोका आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू विरोधी चेहरा राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा शिवाजी तीर्थावरच्या त्यांच्या तथाकथित भाषणामध्ये स्पष्ट झालेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची जनता राहुल गांधींना, काँग्रेसला आणि सनातन धर्माला विरोध करणारा या महाभकास आघाडीच्या लोकांना कडाडून याचा धडा शिकवेल, याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही। ठीक आहे, थँक्यू।